आपण हे आवळं किसून घेतलेलं आहे आणि हे किसून घेतलेलं आवळं आहे हे आपण ह्या रुमालामध्ये आपण हे करणार. पूर्ण आवळं रुमालामध्ये काढून घ्यायचं आणि रुमालामध्ये काढून घेतल्यानंतर याला मस्तपैकी असा हा आवळ्याचा ज्यूस हा असा पिळून काढायचा. खूप सुंदर असा आवळ्याचा ज्यूस निघतो. आवळा हे पाणी युक्त आहे, त्याच्यात भरपूर पाणी असतं, म्हणजे त्यामुळे आवळ्याचा ज्यूस हा छान असा निघतो. त्यानंतर यातला पूर्ण अर्क काढण्यासाठी आपण ह्या भांड्यामध्ये जे पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये हे थोडंसं असं किस ओला करून घ्यायचा आणि तो पुन्हा पिळून काढायचा. छान असा अर्क निघतो आणि हा पूर्ण आत निघालेला आहे. आता हा आपण ह्या ग्लासामध्ये ओतून घ्यायचा. आता हे प्युअर आवळा ज्यूस झाला, पण हा स्ट्रॉंग असतो, त्याला थोडं सॉफ्ट करून प्यायचा. आणि म्हणून आपण हे जे पाणी घेतलेलं आहे हे याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं काळं मीठ याच्यामध्ये टाकायचं. हे काळं मीठ आहे, जास्त टाकायचं नाही, अगदी चिमूटभर टाकायचं आणि हा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा. हा आवळ्याचा छान ज्यूस झाला. हा खूप छान ज्यूस बनवलेला आहे आणि पहा तो पिण्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे. खूप मस्त आणि चविष्ट झालेला आहे. काळ्या मिठामुळे त्याच्यात असलेला तुरटपणा तो पण निघून गेलेला आहे. थँक्यू. या तुम्ही पण आवळ्याचा ज्यूस पिण्यासाठी.